नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही. तुमचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यामध्ये आता कधीपासून परत अवकाळी पाऊस, गारपिटीचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. राज्यातील कोणत्या भागांमध्ये हा पावसाचा तडाखा पाहायला भेटू शकते, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे कोणत्या जिल्ह्यांमध्ये गरज आहे, या संदर्भातला आपण प्राथमिक अंदाज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या एक पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागावर सक्रिय आहे. एक नव्याने पश्चिमी आवर्त लवकरच हिमालयाच्या भागामध्ये 30 तारखे रोजी येण्याची शक्यता दिसत आहे. या पश्चिमी आवर्तामुळे काय होणार आहे, राज्यामध्ये परत ढगाळी परिस्थिती वाढणार आहे आणि परत राज्यामध्ये आणखी अवकाळी पावसाची परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये बनताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा काही जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 31 जानेवारीची जर आपण स्थिती तुम्हाला दाखवली तर इथे पाहू शकता 31 जानेवारीच्या रोजी राज्यामध्ये काही विशेष पाऊस नाही दाखवत आहे न्यूमेरिक डेटा मॉडेल. त्यानंतर जर आपण समोर पुढे बघितलं आणि 1 तारखेचा अंदाज तुम्हाला दिला तर 1 तारखेला विदर्भामध्ये पावसाचा संकेत काही जिल्ह्यांमध्ये दिसत आहे. काही भागांमध्ये गारपिटीसोबत पाऊस होण्याचा अंदाजा 1 पासून आपल्याला दिसत आहे. 1 फरवरी रोजी अशी शक्यता दिसत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावतीतील उत्तर भाग, अचलपूर आणि त्याचा उत्तर कडले भाग जो आहे त्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा विदर्भामध्ये असणार आहे. आपल्याला एक शेतकरी मित्राचं कमेंट आलेलं होतं की अमरावती जिल्ह्यामध्ये गारपीट नेमकं येणाऱ्या कोणत्या दिवसापासून होणार आहे. तर येणाऱ्या 1 तारखेपासून शक्यता निर्माण होत आहे. सध्या हा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये आपल्याला अशी शक्यता दिसत आहे की 1 तारखेपासून राज्यामध्ये परत गारपिटीची शक्यता आहे. खास करून विदर्भाच्या भागामध्ये अशी शक्यता दिसत आहे. यामध्ये जळगावपर्यंत काही ठिकाणी होऊ शकते. जर की वातावरण अनुकूल असलं तर जळगाव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा ढग निर्माण होऊन पाऊस होण्याचा अंदाज आहे. नक्कीच तुम्हाला निश्चितपणे आपण अपडेट देणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये याबद्दलचा. 2 तारखेला जर आपण बघितलं तर 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरपर्यंत, तसंच इकडे अकोला, वाशिम आणि यवतमाळ या भागापर्यंत सुद्धा पाऊस पाहायला भेटू शकते. अमरावतीमध्येही गारपीट होण्याची दाट शक्यता येणाऱ्या 2 तारखेला अमरावतीमध्ये दिसत आहे. नागपूर, वर्ध्यामध्येही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असणार आहे. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह हा पाऊस येणाऱ्या 1-2 तारखेला पाहायला भेटू शकते विदर्भाच्या भागामध्ये. यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि जळगाव या भागात सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे. हा पाऊस विदर्भामध्ये अनेक भागामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि खास करून उत्तर भागामध्ये नागपूर, तसंच भंडारा, गोंदिया या भागामध्ये खास करून येणाऱ्या 3 तारखेला याचं इंटेन्सिटी खूप वाढताना दिसणार आहे. इथे आपण पाहू शकता अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 3 तारखेला जबरदस्त पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. अशी शक्यता न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये 4, 5 आणि 6 तारखेचा अंदाजा दिला होता, पण तो अंदाजा आता इकडे 1, 2 आणि 3 तारखेचा आपल्याला दिसत आहे. पश्चिमी आवर्त लवकर आल्यामुळे अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. आपण जर समोर बघितलं आणि इथे 4 तारखेचा बघितलं तर 4 तारखेपासून विदर्भापासून तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. त्यानंतर थंडीची लाट येण्याची शक्यता वाढणार आहे. जर पश्चिमी आवर्त नाही आला यापुढे तर राज्यामध्ये कडाक्याची थंडी परत जाणवणार आहे. कारण हिमालयाच्या पायथ्याशीच्या भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बर्फवृष्टी झालेली आहे आणि आता इथे दक्षिण पश्चिम दिशेने हे वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये परत उत्तर पश्चिम दिशेने वारा आहे महाराष्ट्राच्या दिशेने वाढणार आहे आणि यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये परत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तापमान सरासरीच्या तुलनेत कमी होणार आहे आणि थंडी आणखी वाढण्याची शक्यता समोर दिसणार आहे. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये राज्यात काही हवामानात बदल नाही घडणार आहे. प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि आता उत्तर पश्चिम दिशेनं वारा हा ऍक्टिव्ह झालेला आहे महाराष्ट्राच्या दिशेनं. तर आज थंडी जाणवण्याची हलकीशी शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये दिसणार आहे. उद्यापासून परत थंडी कमी होणार आहे. परत ढगाळलेलं वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागात. परत हळूहळू आपण जसं 1-2 तारखेच्या आसपास जाऊ तर महाराष्ट्रामध्ये परत ढगाळलेलं वातावरण तयार होणार आहे आणि त्यानंतर 1-2-3 तारखेच्या आसपास विदर्भामध्ये गारपीट होण्याचा अंदाजा दिसत आहे. तर सतर्क राहावे आणि अद्यापही तुमचं जर पीक शेतामध्ये लागलेलं असेल, लागवड लागली असेल आणि वारलेलं असेल तो पीक,
खास करून गहूचं जो काही पीक आहे त्यामध्ये वारलेलं असेल जर तो पीक, तर नक्कीच निश्चितपणे तुम्ही 3 तारखेचा आधी काढून घेण्याचा प्रयत्न करा. कारण गारपीट होण्याचा शक्यता सध्या तरी दिसत आहे. अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, इकडे भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाजा दिसत आहे. तर निश्चितपणे याची खबरदारी घ्यावी आणि या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावे, शेअर करावे आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.